वा मंदार कामत वा. माझ्या मुलीच्या सुखासाठी छान मार्ग काढलाय तुम्ही. तुम्हाला मूल होणार, त्याला खेळवण्यात, त्याची शी काढण्यात माझ्या मुलीने तिचं आयुष्य घालवायचं. तुम्हाला मूल होणार म्हणून तुम्ही आनंदोत्सव साजरा करताय, पण माझ्या मुलीच्या आयुष्यात मात्र तो दिवस कधी येणारच नाहीये याची तुम्हाला साधी जाणीव देखील होत नाही. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही, जे समजायचंय ना तेच समजलंय मला. तुमच्या शंड भावाला माझ्या मुलीच्या गळ्यात मारलं तुम्ही, आणि आता काय सेलिब्रेशन्स? कारण तुम्हाला होणारं मुलंच तुमच्या एस्टेटीचा वारस होणार आहे. नाही मेघनाताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आपण बसून बोलूया. तुमचं गोड बोलणं बस झालं आता. हे गोड गोड बोलून तुम्ही माझ्या मुलीला फसवलत, मला नाही फसवू शकणार. जे पाप तुम्ही केलंय ना त्याची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागणार आहेत. हे जे बाळ बाळ म्हणून नाचता ना तुम्ही. काय बोलतेस तू? हे माझ्याच घरातून माझ्या माणसांचा अपमान करतेस. अगं बाळा, तुझ्यासाठीच बोलते मी. या माणसाची नाटकात मामा. खूप बोललेस तू आता. Just leave now. फिनी, अगं आत्ता कुठे सासरी राहायला आलीस आणि लगेच सासरची झालीस? तुला माहेरची माणसं तर चुकीची वाटायला लागली? जी माणसं जशी आहेत ना तशीच दिसतात मला, आणि ही माणसं तुझ्यापेक्षा लाख पटीने चांगली आहेत. छान विनी, छान. यांच्या समोरच माझा अपमान कर, नाही का? काहीतरी जादू केलीच असणार यांनी तुझ्यावर. तुला तुझा मूर्खपणा कळला ना की मग या आपल्या घरी. त्या घराचे दरवाजे तुला नेहमीच उघडे असते. आणि कामात एक लक्षात ठेव, तुम्हा लोकांना धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही. माझ्याशी गाठ आहे तुमची. बहिणी, बहिणी रडू नकोस. बहिणी, काही होणार नाही, काही होणार नाही तुझ्या बाळाला. मामाकडे लक्ष नको देऊस बहिणी. बहिणी, आम्ही आहोत ना. सागर, चहा घे. मला ना. का? घे की, छान तरतरी येईल तुला. हे बघ, ऑलरेडी एवढी तरतरी आली आहे मला, अजून किती तरतरी जाऊ? तू सकाळपासून 2 कप चहा ऑलरेडी प्यायलायस. म्हणजे उठलास तरी कधी? उठलो, झोपलोच नाहीये मी. का, काय झालं? रात्रभर विचार करत होतो. काल मला बाबांनी सांगितलं की ते आज इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहे. हे ऐकलं आणि झोपच उडाली माझी. सुलोचना देवी सरदेसाई यांचा मोठा मुलगा आता सगळ्या ऑफिसेसमध्ये नोकरी मागत फिरणार. आणि आता या वयात काय वेळ आली आहे? विचित्र वेळ आहे ते खरं, पण सागर, आपण या गोष्टीकडे पॉझिटिव्ह अँगलनी बघत का नाही आहोत? म्हणजे बघ, जर बाबांना ही नोकरी मिळाली तर ती त्यांची खरी कमाई असेल. माननी सुरू केलेल्या बिझनेसमध्ये काम करण्याचा अनुभव वेगळा, पण हा अनुभव आणखीन वेगळा, नवीन आणि त्यांचाच आत्मविश्वास वाढवणारा असेल. बघ तू,
सो ट्रू. हे मला कसं काय नाही सुचलं? बरं झालं नाही सुचलं, त्यामुळे तुझा अभ्यास तरी चांगला झाला. हा, तेही खरंच आहे. पण मुक्ता, खरंच कुठल्याही गोष्टीकडे पॉझिटिव्हली कसं बघायचं हे तूच मला शिकवलंस. थँक्यू सो मच माझ्या बायको. वेलकम सर. ए, आता हा चहा चालेल, पण थोडा गरम करून आणशील का प्लीज? लगेच आणते. शालिनी आम्ही निघालो. अहो एक मिनिट. हा, बोला. तुम्ही पैशाचं पाकिट घेतलं हो आणि रुमाल? हो, रुमाल घेतला. बर, फाईल तर घेतलीच हो. आहे. फाईल मधले प्रश्न नीट वाचलेत ना एकदा? हो, पाठाचं घेणार का पुन्हा? नाही, मी काल तयारी करून घेतली ना तेवढी पुरे. हो, आता विदुलाने पण घेतली. काय सांगता? हो, हो. मग काही काळजीचं कारणच नाहीये, तयारी छान झालीये. होय ना, तुमचा आशीर्वाद आहे ना. जाऊ. ओके. अहो हा, आता काय? अहो चिडताय काय? तिथे जाऊन सुद्धा ते लोक तुम्हाला प्रश्नच विचारणार आहेत अरे ना, हो, म्हणून म्हटलं की जरा सराव करून घ्यावा. ओके ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू. येतो. अगं काय झालं? अगं अचानक कशी काय आलीस? अगं काय झालं काय सांग ना. तुला ना काहीतरी सांगायचंय. अगं बोल ना. काय झालं का ओरडायला? अरे वा वा मुक्ता. काय काय? आजोबा होणार आहेस. मी नक्की. अरे सांग, नक्की नक्की. या. अरे सगळं करायचंय पण नातवंडा बरोबर. मी सुद्धा धमाल करून घेणार. बाप रे, मला तर ही कल्पना करूनच मजा वाटते. तुम्ही काय तर उड्या मारणार, नाचणार. खरं होणार. यस. मला तर तरुण झाल्यावर वाटायला लागत. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता आता तू जास्ती हालचाल करायची नाही, मी करणार. 8 मिनिटात जातो आणि मुक्ताच्या आवडीची मिठाई घेऊन येतो. काय करू तुझ्यासाठी? चहा कॉफी? आता मला खरंच काही नको. ऍक्च्युली मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचंय. आत्या, शालिनी काकू मला त्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जाणार होत्या. मलाच खूप भीती वाटली की आधीच्या काही गोष्टी त्यांना कळल्या तर. म्हणून मी काकूंना असं सांगितलंय की ताई आत्याची एक मैत्रीण आहे जी गायनकोलॉजिस्ट आहे. मला लहानपणापासून ओळखते, अगदी माझ्या मावशीसारखीच आहे. आणि मी त्यांच्याकडेच चेकअपला जाईन आत्याबरोबर.
आत्या, अगं मी हे असं सगळं काकूंना सांगितलं, त्यांना वाईट तर नसेल वाटलं? त्यांना कशाला वाईट वाटेल ग? मुलगी पहिल्या बाळणपणाला माहेरीच येत असते. आणि तुला सुद्धा घाबरायचं काही कारण नाही. नसत्या शंका मनात नको घेऊ. आता छान आनंदात राहा. मामा मी सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्यात. डॉक्टरनी व्यवस्थित डाएट चार्ट वगैरे बनवून दिले. आणि मामा मी 5 लाख रुपयाचा चेक देऊन बिल्स पण सेटल केली. 5 लाख? पाहिलंस, हे सगळे हॉस्पिटलवाले आहेत ना, कापायला बसलेत लोकांना. जाऊ दे ना राकेश, पप्पा सुखरूप घरी येतात हे महत्वाचं आहे ना. ते पण आहेच ग बाई. आता उद्यापासून या हॉस्पिटलचं तोंड बघायला नको. ऑफिसमध्ये पण खूप कामं खोळंबली आहेत. अहो, उद्यापासून ऑफिसला गेले तर चालेल ना? मामा पप्पा घरी आल्यावर सुद्धा त्यांची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. हे बघ, ही औषधांची यादी, डाएट चार्ट सगळं व्यवस्थित फॉलो करावं लागणार आहे. अरे डोंट वरी राकेश, मी आहे ना. ही फाईल तू माझ्याकडे दे, सगळी काळजी मी घेते. दॅट्स गुड. आजपासून पप्पांची सगळी जबाबदारी तुझी. चल राकेश, निघूया. अहो, सावकाश बसा. हळू पप्पा. हाय सागर. हाय, कसा आहेस तू? मी ठीक, तू कसा आहेस? मी बरं आहे. बोल. आय एम सॉरी तुला इतक्या अर्जंटली बोलावून घेतलं. केवढ्या फॉर्मॅलिटीज ठेवतोस यार, बोल ना. तेवढंच महत्त्वाचं काम आहे. म्हणजे ॲक्च्युली तुझ्याकडनं मला एक फेवर हवा आहे. सागर प्लीज डोंट बी सो फॉर्मल. बिंदास बोल. काय ना आनंद, आता काय सगळ्यांनीच आमच्यावर पाठ फिरवली आहे, तेव्हा तू, भरसावळे, गोवर्धन काका यांचाच आधार आहे रे आम्हाला. सागर तो विषय नको, खरंच नको. तू बोल ना, बिंदास बोल. तुला राजू माहिती आहे? राजू? आमच्या हरिकाकांचा मुलगा, विजयच्या खुनाच्या केसमध्ये ज्याला अटक झाली आहे तो. हां हां, मी ऐकून आहे. त्याचं काय? हे बघ, तो निर्दोष आहे. म्हणजे मला असं वाटतंय की तो निर्दोष आहे आणि तो लवकरात लवकर सुटावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. पण कसं आहे ना आनंद, की माझ्या नोकरीच्या व्यापात मला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही आहे. त्यामुळे ह्यात तू माझी मदत करशील का? शुअर, वाय नॉट. तू मला एवढं सांग, तो कुठच्या पोलीस स्टेशनमध्ये? बँड्रा. ठीक आहे, मी आजच जातो तिकडे. ह्या केसचा इन्चार्ज कोण आहे ते बघतो आणि संध्याकाळपर्यंत तुला स्टेटस काय होतो. ओके, थँक्यू सो मच. अजून काही नाही. चल बाय, यू टेक केअर. निघू मी? हो ठीक आहे. अरे निघतोस कुठे? आत ये ना, चहा घे. आज नको, मी सावकाश आहे. ओके चल, बाय.
कसं झालं इंटरव्ह्यू? काय सांगू शालिनी, आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायला गेलो आणि कळलं की आपली किंमत 0 आहे. अहो असं काय बोलताय? नाही म्हणजे एखादा इंटरव्ह्यू फेल गेला तर गेला, इतकं निराश नका हो. नाही शालिनी, पहिल्याच प्रयत्नात आम्हाला नोकरी मिळेल अशी अपेक्षा नव्हती आमची. पण त्याच वेळी पहिल्याच प्रयत्नात आमचा इतका अपमान होईल याचीही कल्पना नव्हती. अपमान? कोणी केला तुमचा अपमान? आम्ही एका नीम सरकारी मोठ्या डेअरीमध्ये अप्लाय केलं प्लांट मॅनेजरच्या जॉबसाठी. तिकडचा MD अग्निहोत्री. आता हा अग्निहोत्री कोण? आपल्या अमृत डेअरीमध्ये खूप पूर्वी प्लांट मॅनेजर होता. त्याने तिकडे काहीतरी गैरप्रकार केला, त्यामुळे मासाहेबांनी त्याला हाकलवून लावलं. त्यांनी आम्हाला बघितलं आणि कुत्सितपणे हसला आणि त्याच्यानंतर आमचा अपमान करायची एकही संधी त्यांनी सोडली नाही. आधी म्हणाला, पद्माकर साहेब तुमचे क्वालिफिकेशन्स काय? आम्ही म्हटलं आमचा अनुभव आहे. त्यावर म्हणाला, काय आहे पद्माकर साहेब की मासाहेबांच्या कृपेने तुम्ही अमृत डेअरीमध्ये चिकटलात आणि त्यांच्याच कृपेने तिकडे टिकलात, त्यामुळे तुमचा एक्सपिरियन्स डझंट काउंट, इट डझंट स्टँड. शिशी, काय ही माणसं? नाही म्हणजे नोकरी द्यायची नसेल तर नका देऊ, पण अपमान काय करताय? हे पहा, नोकरी नाही मिळाली ना ते बरंच झालं. रोज उठून त्या माणसांची तोंड तर बघायला नको. तुम्ही बसा आरामात, मी चहा घेऊन येते.